हाय, हॅलो, गुड मॉर्निंग आणि आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आहे. चला तर सकाळी आलू पराठा करायचा तर पराठ्याची तयारी चालू होती. वीरू सकाळी उठून बघा असा काहीसा बसला होता. त्यानंतरनं बघा असं मस्त फणी डस्टिंग करून घेतली. सुट्टीचा दिवस होता म्हणजे त्याला सगळं आवरून घ्यावं. खूप सारे कपडे तरी वॉश करून घेतले, सगळे सुकायला टाकले आणि माझं आवरलं, विरूचं पण आवरलं. त्यानंतरनं म्हणलं आता नाश्ता करून घ्यावा. मग पराठ्याचा आणि दहीचा नाश्ता करून घेतला. त्यानंतरनं आई दळण करत होत्या म्हणून मग त्याच्याबरोबर तो गहू इकडे-तिकडे टाकत होता. मग त्याला हत्तीवर बसून त्यासोबत मस्ती चालू होती. त्यानंतरनं म्हणलं आता चला दुपारच्या जेवणाला करूयात मसाले भात. मग घरच्याच कुंडीमध्ये होती पालकची भाजी, मग ती आणली. टोमॅटो वगैरे कढीपत्ता घालून केली मस्तपैकी भाजी. म्हणलं आता काल फणस आणले होते, तर फणस कापून बघूयात. तर त्याला फणस अजून बघितलं तर वाजत होता, कापण्यासारखं झाला होता. म्हणून कापायला घेतला तर फणस कापून झाला. त्यानंतरनं बघितलं आतमध्ये तेवढा काही चांगला निघाला नाही, म्हणजे पूर्णपणे जास्त पिकला नव्हता, पूर्णपणे पांढरा होता. त्यामुळे म्हणलं जाऊ दे आता नको घरी काढायला, जरा त्याला असंच ठेवूयात, बघूयात नंतरनं की कसं निघतंय. मग सगळं आवरलं आम्हाला. म्हणले जाऊ आता भाजीला घेऊन या. म्हणलं तर चला काहीतरी भाजीला घेऊन येऊयात. म्हणून आम्ही गेलो मार्केटला. मार्केटला गेल्यानंतरनं मग हे काय विरूलाच तयारी केलं. मी पण तयार झाले आणि तो खूप खुश झाला होता की आता मला कुठेतरी मम्मा बोर घेऊन जाणार आहे, म्हणून एकदम खुश होता. त्याचे पप्पा, मी आणि विरू आम्ही तिघंही सोबत गेलो. बघा टोमॅटो कशी निवडतोय घ्यायला. असं चाललं होतं मार्केटमध्ये गेल्यावर, हे घे ते घे मम्मा हे बघ. मग सगळं भाजी मार्केट वगैरे जाऊन आलं. भाजी घेऊन आल्यावरती येता येता म्हणलं उसाचा रस घ्यावा. खूप सारं ऊन लागत होतं त्याच्यामुळे मग उसाचा रस घेतला. संध्याकाळच्या जेवणाला केली होती बिर्याणी, व्हेज आणि नॉनव्हेज. चलो बाय बाय.